हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असणार। सो मंडळी, बऱ्याच दिवसानंतर तुमच्यासोबत एक नवीन व्हिडिओ मी शेअर करत आहे। नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती देखील शेअर करणार आहे। बऱ्याच वेळेस तुमच्याशी मी कंपोस्ट रिगार्डिंग वेगवेगळे असे विषय शेअर केलेले आहेत। त्यामध्ये भाज्यांची सालं असो किंवा त्यानंतर जी काही टरफले वगैरे असो त्यापासून आपण पावडर फॉर्म मध्ये किंवा कंपोस्ट फॉर्म मध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण कंपोस्ट तयार करत असतो। पण मंडळी, आज जे आपण कंपोस्ट तयार करणार आहे ते अतिशय आगळं वेगळं आहे। आज देखील मी तुमच्याशी सॉलिड आणि लिक्विड अशा दोन्ही फॉर्म मध्ये कंपोस्ट तयार करून दाखविणार आहे। सो मंडळी, अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि व्हिडिओ हा जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर लगेच दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक मराठीतून गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। मंडळी, उन्हाळ्यातील सीझनल फळांपैकी कलिंगड हे सर्वांचेच असे आवडते फळ आहे। बाहेरून हिरवेगार आणि आतून लाल चुटक असणारे हे रसाळ फळ खाण्याचा मोह मात्र कोणालाच आवडत नाही। बाजारात असे लाल चुटूक कलिंगड दिसले की आपण हमखास विकत घेत असतो। चवीला गोड, रसाळ, पाण्याचं प्रमाण जास्त असणारे हे कलिंगड घरोघरी फार मोठ्या प्रमाणावर खाल्ले जात असते। कलिंगड खाऊन झाल्यानंतर आपण मात्र त्याची सालही फेकून देत असतो, परंतु कलिंगडाप्रमाणेच त्याच्या साली ह्या प्लांट्सला अतिशय हेल्पफुल ठरत असतात। त्याच्या सालींमध्ये देखील भरपूर असं प्रमाणामध्ये पोषक तत्व असतात, त्यामुळे सालींचा वापर आपण अनेक प्रकारे करू शकतो। शक्यतो बऱ्याच जणांना त्या सालींपासून किंवा सालींचा वापर कसा करावा आणि या सालींचे फायदे माहीत नसल्याने टाकून देत असतात। पण आपण या सालींपासून लिक्विड आणि सॉलिड अशा दोन्ही प्रकारे खत तयार करून घेणार आहोत। मंडळी, थोडक्यात रोपांच्या वाढीसाठी आणि मातीची पोषक तत्वे वाढीस हे मदत करत असतात। कलिंगडाच्या साली हे बाल्कनीतील रोपांसाठी एक प्रकारचं वरदानच आहे, असं म्हणणं देखील चुकीचं ठरणार नाही। आता या सालींचा वापर कसा करावा ते आपण आता पाहूया। सुरुवातीला या ठिकाणी मी सॉलिड फॉर्म मधलं म्हणजे कंपोस्ट तयार करून घेत होती। नेहमीप्रमाणे या ठिकाणी मी मातीची कुंडीमध्ये सुरुवातीला एक मातीची लेअर तयार करून घेतलेली होती। त्यानंतर त्यावर अशा प्रकारे कलिंगडच्या बारीक अशा फोडीत करून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर त्यावर पुन्हा जे काही आपले शेंगा असतात किंवा जे काही शेंगदाण्यांचे टरफले असतात त्याचा देखील पावडरचा मी या ठिकाणी वापर करून घेत होती। आणि जे काही फळभाज्यांपासून मी किचन वेस्ट पासून जे कंपोस्ट तयार करून घेतलेलं होतं सो त्याचा वापर मी या ठिकाणी अशा प्रकारे करून घेत होती। सो मंडळी, यासाठी आपल्याला बऱ्याच अशा साहित्याची गरज नाही आहे। म्हणजे अगदी फळांच्या साली घेतल्या, त्यानंतर माती आणि कल्चर म्हणून तुम्ही या ठिकाणी दही किंवा ताक किंवा जर तुमच्याकडे नीमचं पावडर असेल, कडुलिंबाच्या पानांचं जर पावडर असेल सो त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता। फक्त अशा प्रकारे तुम्हाला लेअरिंग करून घ्यायची आहे। या ठिकाणी मी मातीची कुंडी वापरलेली होती। जर तुमच्याकडे प्लास्टिक कंटेनर असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता। ऑलरेडी माझं प्लास्टिक कंटेनरमध्ये किचन वेस्ट कंपोस्ट तयार होत होतं, सो या ठिकाणी मी अशा प्रकारे मातीच्या कुंडीमध्ये हे टरबूजच्या किंवा कलिंगडाच्या सालींपासूनचं हे कंपोस्ट तयार करायला ठेवून देत होती। सो मंडळी, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात हे सगळं फळभाज्यांच्या सालींचं कंपोस्ट या ठिकाणी तयार झालेलं होतं आणि दुसरीकडे पुन्हा कलिंगडाच्या सालींपासून कंपोस्ट तयार करायला मी ठेवून दिलेलं होतं। सो अशा प्रकारे आपल्याला लेअरिंग करून घ्यायची होती। या ठिकाणी माझ्याकडे दही किंवा ताकही नव्हतं आणि कडुलिंबाच्या सालीचं पावडरही नव्हतं। सो मी या ठिकाणी जे काही लिंबू असतात त्यांची वाळवून जी काही साल होती तिचं पावडर मी तयार केलेलं होतं, सो ती मी या ठिकाणी टाकून घेतलेलं होतं। आणि तब्बल 3 आठवड्यानंतर तुम्ही पाहू शकतात की या ठिकाणी कंपोस्ट हे अगदी व्यवस्थित प्रकारे तयार झालेलं होतं। सो मंडळी, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की कुठल्याही प्रकारचा या कंपोस्टचा दुर्गंध येत नव्हता आणि जे काही टेक्स्चर याचं होतं जे नेहमीप्रमाणे आपलं कंपोस्टचं ओलसर असतं त्याचप्रमाणे हे होतं। अतिशय याचा दुर्गंध येणं किंवा यामध्ये किडे होणे हा असा कुठलाही प्रकार यामध्ये दिसून आलेला नव्हता। सो तुम्ही देखील आजपासून अशा प्रकारे कलिंगडाच्या सालींपासून कंपोस्ट तयार करू शकतात। अगदी 3 आठवड्यामध्ये छान प्रकारे कंपोस्ट तयार होत असतं। त्यानंतर याला अर्ध्या तासासाठी सावलीमध्ये मी अशा प्रकारे हवेमध्ये वाळायला ठेवून दिलेले होते
आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित गाळून यापासून आपलं कंपोस्ट रेडी झालेलं होतं. सो मंडळी, कुठलाही खर्च न करता आपण या ठिकाणी व्यवस्थित असं तर कलिंगडाच्या सालींपासून छान प्रकारे या ठिकाणी कंपोस्ट तयार झालेलं होतं. सो मंडळी, ही झाली सॉलिड फॉर्म मधील मेथड. आता जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल, तुम्हाला लगेच किंवा लिक्विड टाईप मधलं फर्टिलायझर हवं असेल, सो ते कसं करायचं ते देखील आता आपण पाहूया. सो मंडळी, गाळून झाल्यानंतर याचा जो काही जाडसर भाग होता तो मी या ठिकाणी वेगळा करून घेतला होता. ज्यावेळेस ह्या कुंडीमध्ये मला प्लांट लावायचं होतं त्यावेळेस मी त्याच्या बेसला तो जाडसर भाग टाकून घेतला होता आणि त्यावर नंतर पुन्हा माती म्हणजे पॉटिंग मिक्सचर टाकून घेणार होती की त्यानंतर ऑफ त्या ठिकाणी ते जे कंपोस्ट होतं ते तयार झालेलं होतं. सो मंडळी, आता या ठिकाणी आपण लिक्विड फॉर्म मधलं जे काही सालींचं फर्टिलायझर आहे ते आता आपण तयार करून घेणार होतो. सो मंडळी, यासाठी आपण मी गाईचे शेण घेतलेले होते किंवा जर तुमच्याकडे शेणखत असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर गुळ आणि या ठिकाणी 1.5 ते 2 लिटर पाणी मी या ठिकाणी घेतलेले होते. सर्वात प्रथम सालीचे लहान लहान तुकडे करून घेतलेले होते. त्यानंतर अशा प्रकारे टबमध्ये मी पाणी घेऊन त्यामध्ये सालींचे तुकडे, थोडा गुळ आणि थोडं शेणखत, माझ्याकडे शेणखत देखील अगदी कमी प्रमाणात होतं मात्र तेवढं मी त्यामध्ये टाकून घेतलेलं होतं. संपूर्ण मिश्रण हे एकजीव करून घेतलेलं होतं आणि आता हा टब किंवा जर तुम्ही या ठिकाणी बादली घेतली असेल तर तिला कव्हर करून तुम्ही ते 5 ते 7 दिवसांसाठी याला सावलीमध्ये ठेवून घ्यायचे आहे. सो मंडळी, आता आपण पाहूया की तयार झालेल्या या लिक्विड फॉर्म फर्टिलायझरचा वापर कसा करावा. मंडळी, 5 ते 7 दिवसानंतर लिक्विड फॉर्म मधील हे जे खत तयार झालेलं आहे हे खत वापरण्यापूर्वी ते गाळून त्यामध्ये थोडं प्लेन वॉटर आपल्याला ऍड करून त्याला डायल्यूट करून घ्यायचं आहे. जर 1 ग्लास खत असेल तर त्यामध्ये 2 ग्लास प्लेन वॉटर मिक्स करून घ्यायचे आहे आणि ते वापरण्यापूर्वी आपल्याला मात्र गाळून नक्की घ्यायचे आहे. त्यानंतर या खताचा वापर आपल्याला 10 ते 15 दिवसातून एकदा करून घ्यायचा आहे. सालींमधील पोटॅशियमच्या गुणधर्मामुळे ते फुलांच्या आणि फळ देणाऱ्या वनस्पतींसाठी सर्वोत्तम असं आहे आणि याचा वापर जर आपण जास्त प्रमाणात देखील आपल्याला करायचा नाही आहे, कारण की त्यामुळे झाडाची जी काही मुळे आहे त्याचा कुजण्याचा देखील धोका निर्माण होत असतो. मंडळी, या खताचा फायदा काय किंवा याचं महत्व काय ते आता आपण जाणून घेऊया. सालींमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, नायट्रोजन हे मुख्य घटक असतात आणि या खताचा नियमित वापर केल्याने झाडे ही जास्त मजबूत होतात आणि झाडांची जी काही रोगप्रतिकारक शक्ती असते ती देखील वाढण्यास मदत होत असते आणि फळे आणि फुले यांची देखील संख्या देखील वाढत असते. तसंच सालींपासून तयार केलेलं हे एक घरगुती खत पूर्णतः नॅचरली असल्याने मातीमधील जे काही जीवाणू असतात ते टिकून याने राहत असतात आणि तसेच मातीची सुपीकता देखील याने वाढत असते. पानांना कोणतेही रासायनिक याचे दुष्परिणाम न होता नैसर्गिकरित्या यांना पोषण मिळत असते. फुलझाडे हे अधिक फुलांनी भरतात आणि फुलांचा आकारमान देखील वाढण्यास याने मदत होत असते. झाडांची नॅचरलरित्या इम्युनिटी वाढण्यासाठी देखील हे असं स्ट्रॉंग असं लिक्विड फर्टिलायझर किंवा सॉलिड फॉर्म मधील फर्टिलायझर उपयोगी ठरत असतं. त्यामुळे विविध कीड किंवा ज्या काही रोगांचा त्रास झाडांना होत असतो तो मात्र याने कमी होण्यास मदत होत असते. मंडळी, कलिंगडाच्या साली आपल्या बागेतील मातीमध्ये जर आपण डायरेक्टली मिक्स करून टाकल्या तरी देखील त्या कुजतात आणि मातीला पोषक बनवत असतात. घरच्या कंपोस्ट बिनमध्ये देखील या साली मिसळल्याने त्याचे उत्तम असं सेंद्रिय खत तयार होत असतं आणि कुजलेल्या सालींमध्ये पोषक घटक हे हळूहळू मातीमध्ये ते उतरत असतं. म्हणजे स्लो रिलीजिंग फर्टिलायझरचं काम या साली करत असतात आणि झाडांसाठी याचा जो काही फायदा असतो तो दीर्घकाळ टिकणारा असतो. म्हणजे लॉंग लास्टिंग फर्टिलायझर आपल्याला या ठिकाणी मिळत असतं. मी देखील हे काही कंपोस्ट होतं गाळल्यानंतरचा जो काही जाडसर भाग होता अशा प्रकारे कुंडीच्या बेसला टाकून घेतलेला होता आणि यावर पुन्हा पॉटिंग मिक्सचर टाकून या कुंडीमध्ये पुन्हा नवीन झाड लावून घेणार होती. सो अशा प्रकारे दोन्ही प्रकारे या खताचा फायदा या ठिकाणी होणार होता. सो मंडळी, आजपासून मात्र या साली टाकून न देता या साली आपल्या रोपांसाठी अमृत ह्या ठरणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे या पद्धतीने या सालींचा वापर करा.
चला तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका। अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा। त्यासमोरील बेल आयकॉनला प्रेस करून त्यासमोरील ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा पुढचा मराठीतून गार्डनिंगचा व्हिडिओ मात्र तुम्ही मिस करणार नाही, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक घरगुती उपायांचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र तुम्ही देखील अशा प्रकारे कलिंगडाच्या सालींचा वापर करून छान प्रकारे कंपोस्ट तयार करून ठेवा आणि पावसाळ्यामध्ये घरगुती खतांचा वापर आपण नक्कीच करू शकतो। भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र झाडांची आणि तुमची देखील काळजी घ्या। सो टेक केअर अँड बाय, हॅपी गार्डनिंग।